नमस्कार विद्यार्थ्यांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 8वीच्या भाग्यश्री या नवीन पाठ्यपुस्तकातली तिसरी कविता माझी लाडकी शाळा या कवितेवरील प्रश्नोत्तरे व कवितेखाली दिलेला अभ्यासक्रम, त्याचप्रमाणे ॲडिशनल क्वेश्चन्स या व्हिडिओत समावेश केले आहेत. त्यामुळे मुलांनो, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका. आणि मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. सुरुवातीस पाहूया या कवितेचे कवी घनश्याम बोरकर यांचा थोडक्यात परिचय. घनश्याम बोरकर प्रसिद्ध गोमंतकीय कवी, संगीत, साहित्य, तत्त्वज्ञान, अध्यात्म अशा अनेक विषयांचे अभ्यासक. खेडिया, शिवमत भैरव, कालजय इत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित. कवी आरतीप्रभू स्मृती पुरस्कार, केशवकुमार आचार्य अत्रे पुरस्कार, डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर स्मृती अक्षर वाङ्मय पुरस्कार, कवयित्री इंदिरा संत पुरस्कार, कवी कुलगुरू कालिदास पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित असे हे कवी घनश्याम बोरकर. आता आपण अभ्यासक्रम सोडवण्यास सुरुवात करूया. कवितेत शोधूया. अभ्यासक्रमात सुरुवातीस आहे ते म्हणजे माझे आकलन. क. योग्य पर्यायापुढे बरोबर अशी खूण करा. पहिलं वाक्य आहे कवी परिकथा व कवितामधून चंद्र होऊनी झुलतो. म्हणजे इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे कल्पना विश्वात रमतो. दुसरा पर्याय आहे भावनांशी एकरूप होतो. तिसरा पर्याय आहे कलेचा आनंद घेतो आणि चौथा पर्याय आहे सौंदर्याचा अनुभव घेतो. आणि यातील योग्य पर्याय आहे कल्पना विश्वात रमतो. कवी परिकथा व कवितांमधून चंद्र होऊनी झुलतो म्हणजे कल्पना विश्वात रमतो. दुसरं वाक्य आहे डोंगर नद्यात जंगलात कवी का फिरत असावा. इथेही 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे सहलीचा आनंद घेण्यासाठी. दुसरा पर्याय आहे निसर्गाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्यासाठी. तिसरा पर्याय आहे चालण्याचा व्यायाम करण्यासाठी. आणि चौथा पर्याय आहे शाळा बुडवून डोंगरात फिरण्यासाठी. आणि यातील योग्य पर्याय आहे निसर्गाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्यासाठी. डोंगर नद्या जंगलात कवी फिरत असावा निसर्गाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्यासाठी. 3. चैतन्यदायिनी शाळा यातील चैतन्य म्हणजे काय. पर्याय आहेत शांतता, शिस्त, उत्साह व समाधान. आणि यातील योग्य पर्याय आहे उत्साह. चैतन्यदायिनी शाळा यातील चैतन्य या शब्दाचा अर्थ आहे उत्साह. चौथा बघूया प्रश्न. खेळताना धडपडणे आणि रडणे या अनुभवातून विद्यार्थी जीवनात कोणता धडा शिकतात. या प्रश्नासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे खेळात यश मिळविणे खूप कठीण असते. दुसरा पर्याय आहे खेळामध्ये प्रतिकूल परिस्थितीचाही सामना करावा लागतो. तिसरा पर्याय आहे खेळात यश आणि अपयशाला सामोरे जावे लागते. आणि चौथा पर्याय आहे हार न मानता पुन्हा उभे राहायला हवे. आणि यातील योग्य पर्याय आहे हार न मानता पुन्हा उभे राहायला हवे. खेळताना धडपडणे आणि रडणे या अनुभवातून विद्यार्थी जीवनात आपण हार न मानता पुन्हा उभे राहायला हवे हा धडा शिकतो. आता सोडवूया पुढील उपक्रम. जोड्या जुळवूया. खाली अ गटात दिलेली कवितेची ओळ व ब गटात दिलेली ओळीचा अर्थ यांच्या जोड्या जुळवून लिहूया. इथे तुम्हाला अ आणि ब गटाच्या जोड्या जुळवायच्या आहेत. मॅच द पेअर्स आहेत आणि ते पुन्हा लिहायचं आहे. जोड्या जुळवून पुन्हा लिहायचं आहे. अ गटात दिलेला आहे विज्ञानाच्या नवआकाशीय अवकाशयान मी बनतो. याचा योग्य जोडी कुठली आहे. आधुनिक संशोधनाच्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी बीज पेरली जातात. मनबुद्धीच्या परिशुद्धीचे देऊळ असे शाळा म्हणजे शाळेत उत्तम विचार आणि संस्कार प्राप्त होतात. इतिहासाच्या तेजोवलयी मी स्वतःस शोधित बसतो म्हणजे जुन्या काळातील पराक्रम वाचून प्रेरणा मिळते.
ह्या वाऱ्याची ह्या ताऱ्यांची ही चांदणस्पर्शी शाळा. याचा अर्थ आहे नवीन कल्पना आणि सर्जनशीलतेचा शाळेत विकास होतो. 5वं आहे कधी सवंगड्यासह सहलीला फुलपाखरू बनून डुलतो. म्हणजेच मित्रांसोबत मुक्तपणे आणि आनंदाने बागडण्याची संधी मिळते. तर या आपण जोड्या जुळवूया हा उपक्रम इथे सोडवलेला आहे. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. काव्यपंक्तींवर चर्चा करूया. क. निततृप्तीची नवमुक्तीची उन्मेषदायिनी शाळा. या कवितेचा अर्थ आपल्याला चर्चा करून लिहायचा आहे. म्हणजे कवितेचा अर्थ काय आहे, या शब्दांचा कवितेतील अर्थ काय आहे तो चर्चा करून आपल्याला लिहायचा आहे. प्रश्नाचे उत्तर आहे या कवितेच्या ओळीचा असा अर्थ आहे की शाळा आपल्याला ज्ञान देऊन तृप्त करते, आपल्याला जुन्या विचारातून मुक्त करून नवीन दृष्टी देते आणि आपल्यातील सुप्त गुणांना म्हणजेच प्रतिभेला जागृत करण्याचे कार्य करते. ख. नवदिशामयी नवउषामयी नवतेजदर्शी शाळा. या वाक्याचा अर्थ काय आहे तेही आपल्याला चर्चा करून लिहायचं आहे. शाळा ही नवीन दिशा दाखवणारी आहे. ज्याप्रमाणे सूर्योदयाने अंधार दूर होतो तशी शाळा अज्ञानाचा अंधार दूर करून जीवनात नवीन चैतन्य आणि तेज निर्माण करते. आता पाहूया पुढील उपक्रम, जाणून घेऊया, विचार करूया. इथे काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे कवीने शाळेला ज्ञानमयी विज्ञानमयी आनंदजननी असे का म्हटले आहे? उत्तर आहे शाळेत आपल्याला विविध विषयांचे ज्ञान मिळते. विज्ञान या विषयाद्वारे तर्कशुद्ध विचार करण्याची दृष्टी मिळते. शाळेतील वातावरण आनंदी असते आणि तिथे नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्यामुळे मन प्रसन्न होते. म्हणून कवींनी शाळेला ज्ञानमयी विज्ञानमयी आनंदजननी असे म्हटले आहे. प्रश्न दुसरा, कवीला आपली शाळा लाडकी का वाटते? उत्तर, कवीला शाळेत मित्रमैत्रिणींचा सहवास मिळतो, नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात, गुरुजनांचे प्रेम मिळते. शाळेत व्यतीत केलेले हे क्षण आनंदाचे व जिव्हाळ्याचे असतात, म्हणून कवीला आपली शाळा लाडकी वाटते. तिसरा प्रश्न आहे शाळेत भाषा विषय शिकताना कवीला कोणता अनुभव यायचा? उत्तर आहे कवीला भाषा शिकताना शब्दामधील गोडवा, कवितांमधील लय आणि साहित्यातील विविध भावनांचा अनुभव यायचा. भाषेमुळे स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडण्याची कला अवगत व्हायची. प्रश्न चौथा, गणित शिकताना कवीला आनंद का व्हायचा? उत्तर आहे गणित विषय शिकताना कवीला कठीण कोडी सोडविल्यानंतर मिळणारे यश आणि तर्कशुद्ध विचार करण्याची सवय यामुळे आनंद व्हायचा. त्याचप्रमाणे आकड्यांची जुळवाजुळव आणि त्यातून अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया कवीला रंजक वाटायची. प्रश्न पाचवा, शाळेत मन आणि बुद्धी कशा प्रकारे शुद्ध होते? पाचव्या प्रश्नाचे उत्तर आहे शाळेत मिळणाऱ्या सुसंस्कारामुळे मनातील वाईट विचार निघून जातात आणि चांगल्या विचारांची सवय लागते. सतत अभ्यासात मग्न राहिल्याने व ज्ञान ग्रहण करण्याच्या प्रक्रियेने बुद्धी तल्लख व प्रगल्भ होते. नेक्स्ट सेक्शन इज कल्पना करूया, विचार करूया. इथे खाली 2 प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरे तुम्हाला विचार करून कल्पना करून म्हणजे तुम्हाला काय अनुभव आला आहे त्यानुसार लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी शाळा तुम्हाला कशी मदत करते? याचे उत्तर तुम्ही तुमच्या अनुभवातून शाळेने तुम्हाला आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी कशी मदत केली ते लिहायचं आहे. उत्तर आहे शाळा आपल्याला शिस्त, वेळेचे महत्त्व आणि चांगले संस्कार शिकवते. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपल्यातील कलागुणांना वाव मिळतो. तसेच अभ्यासासोबतच शारीरिक शिक्षणातून आपला सर्वांगीण विकास होतो. प्रश्न दुसरा, शाळा इमारतीत न भरता झाडाखाली भरली असती तर काय होईल? याची कल्पना करून तुम्ही इथे उत्तर लिहू शकता. या प्रश्नाचे उत्तर आहे शाळा इमारतीत न भरता झाडाखाली भरली तर आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात शिकायला मिळेल. मोकळ्या हवेमुळे व प्रसन्न वातावरणामुळे
अभ्यासात मन रमेल, परंतु पावसाळ्यात व उन्हाळ्यात कडक उन्हात बसणे कठीण होऊ शकते. उपक्रम स्वाध्याय लिहिते होऊया. माझी शाळेतील दिनचर्या या विषयावर तुमची शाळा कधी सुरू होते, मधली सुट्टीत तुम्ही काय करता व शाळा सुटल्यानंतर काय करता ते लिहायचं आहे. दुसरं आहे माझ्या स्वप्नातील शाळा. तुमच्या स्वप्नातील शाळा कशी असावी असे तुम्हाला वाटते? म्हणजे डिजिटल शाळा असावी, शाळेसमोर बाग असावी, क्रीडांगण असावे, ते तुम्ही लिहायचं आहे. व तुमच्या शाळेतील आठवणी म्हणजे माझ्या शाळेतील आठवणी या विषयाखाली तुम्हाला तुमच्या ओन आठवणी लिहायच्या आहेत. कविता लिहूया या अंतर्गत तुम्हाला माझी शाळा या विषयावर कविता लिहायची आहे. हे करून बघूया. शाळेत परसबाग तयार करूया व गटशा जबाबदारी घेऊन त्या बागेचे संवर्धन करूया. तुम्हाला शाळेत गार्डन तयार करायची आहे व जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या आहे. म्हणजे पाणी कोणी घालायचं, साफसफाई कोणी करायची, कधी करायची, अशा जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या आहेत. वेगवेगळ्या वस्तूंपासून शाळेची प्रतिकृती तयार करूया. म्हणजे शाळेचं मॉडेल तुम्हाला तयार करायचं आहे वेगवेगळ्या वस्तूंपासून. आता सोडवूया भाषेविषयी 1. विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषणाचे प्रकार. गुणविशेषण. नामाचा गुण किंवा विशेष दाखविला जातो. उदाहरणार्थ गोड आंबा, म्हातारा माणूस. यात गोड व म्हातारा ही झाली गुणविशेषण. कारण हे त्यांचं आंब्याचा गुण गोड आणि माणूस कसा आहे म्हातारा, म्हणून ही गोड व म्हातारा ही दोन्ही गुणविशेषणे आहेत. विशेषणातील दुसरा प्रकार म्हणजे संख्या विशेषण. नामाची संख्या दाखवली जाते. उदाहरणार्थ 4 टोप्या आणि पुष्कळ लोक. यातील 4 व पुष्कळ ही झाले संख्या विशेषण. तिसरा प्रकार आहे तो सार्वनामिक विशेषण. सर्व नामापासून तयार होते. उदाहरणार्थ हा पक्षी, माझे कपडे. यात हा व माझे हे सार्वनामिक विशेषण आहेत. खालील वाक्य वाचून त्यातील विशेषणे शोधा व विशेषणाचे प्रकार खालच्या चौकटीत लिहा. इथे काही वाक्य दिलेली आहे, त्यातील विशेषणे शोधून आपल्याला त्यांचे प्रकार ओळखायचे आहेत. क. बागेत सुंदर फुले फुलली आहेत. इथे सुंदर हे गुणविशेषण आहे. ख. बाहेर कडक ऊन पडले आहे. कडक हे विशेषण आहे आणि विशेषणाचा प्रकार आहे तो म्हणजे गुणविशेषण. ग. नाटकाची तिसरी घंटा वाजली. तिसरी हे झाले संख्या विशेषण. घ. पहिल्या स्पर्धकाने छान भाषण केले. या वाक्यात 2 विशेषणे आहे. एक म्हणजे पहिल्या आणि दुसरं म्हणजे छान. पहिल्या हे होणार संख्या विशेषण व छान हे होणार गुणविशेषण. ड. मुलांनी अनेक बक्षिसे मिळवली. इथे अनेक हे आहे संख्या विशेषण. कारंज्यातून थोडे पाणी पडत होते. थोडे हे झाले संख्या विशेषण. छ. माझा मित्र हुशार आहे. या वाक्यातील माझा आणि हुशार ही विशेषणे आहे. माझा हे सार्वनामिक विशेषण आहे आणि हुशार हे गुणवाचक विशेषण आहे. ज. सभोवतालचा परिसर प्रसन्न वाटत होता. या वाक्यातील प्रसन्न हे विशेषण आहे आणि ते गुणविशेषण आहे. आता आपण वरील वाक्यातील जी विशेषणे शोधून काढली आहेत ती या तक्त्यात लिहायची आहे. विशेषण व विशेषणाचे प्रकार. पहिल्या वाक्यातील सुंदर हे विशेषण आहे आणि ते गुणविशेषण आहे. दुसऱ्या वाक्यात आहे कडक, तेही गुणविशेषण आहे. तिसरी हे संख्या विशेषण आहे आणि पहिल्या हे पण संख्या विशेषण आहे व छान हे गुणविशेषण आहे. अनेक हे आहे संख्या विशेषण व थोडे हे झाले संख्या विशेषण. माझा हे आहे सार्वनामिक विशेषण व हुशार हे गुणविशेषण आहे. त्याचप्रमाणे प्रसन्न हेही गुणविशेषण आहे. तर ही सर्व विशेषण व विशेषणांचे प्रकार आपण या तक्त्यात नमूद केलेले आहे. मुलांना जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. पुढील उपक्रम आहे क्रियापद. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. क्रियापद हे
नेहमी शेवटी येते, वाक्याच्या शेवटी येते. उदाहरणार्थ शिक्षकांनी मुलांना गोष्ट सांगितली. यात सांगितली हे झालं आहे क्रियापद. पाऊस पडल्यावर शेतकरी आनंदी झाले. यात झाले हे क्रियापद आहे. माझे वडील बाजारातून घरी येतील. येतील हे क्रियापद आहे. पक्षी आकाशात उंच उडतात. उडतात हे क्रियापद झाले. वरील वाक्यातील सांगितली, झाले, येतील, उडतात ही क्रियापदे आहेत. म्हणजे टेन्स. क्रियापदाच्या रूपावरून क्रियेची वेळ समजते, त्यालाच काळ असे म्हणतात. काळाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. वर्तमानकाळ, भूतकाळ व भविष्यकाळ. वर्तमानकाळ, वाक्यात क्रिया चालू आहे असा बोध होतो, म्हणजे प्रेझेंट टेन्स. उदाहरणार्थ विद्यार्थी अभ्यास करीत आहे. भूतकाळ, वाक्यातील क्रिया पूर्वी घडून गेली आहे असा बोध होतो. वाक्यातील क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो. उदाहरणार्थ मी उद्या गोष्टीची पुस्तके विकत घेईन. खालील काही वाक्ये दिलेली आहेत, ती लक्षपूर्वक वाचा आणि त्या वाक्यातील क्रियापदांचा काळ बदलून लिहा. पहिलं वाक्य आहे, आकाशात काळे ढग जमले आहेत. हे वर्तमान काळातील वाक्य आहे, त्याचं आपल्याला भविष्य काळात रूपांतर करायचं आहे. म्हणजे हे होणार वाक्य, आकाशात काळे ढग जमतील. हे झालं भविष्यकाळ. दुसरं वाक्य आहे, सूर्य पूर्वेला उगवेल. याचं आपल्याला वर्तमान काळात रूपांतर करायचं आहे. तर वाक्य असं होईल, सूर्य पूर्वेला उगवला आहे. तिसरं वाक्य आहे, मुले मैदानात खेळत होती. आपल्याला याचं भविष्यकाळात रूपांतर करायचं आहे, म्हणजेच मुले मैदानात खेळतील. चौथं वाक्य आहे, आम्ही पुण्याला जाऊ. याचं भूतकाळात रूपांतर करायचं आहे, आम्ही पुण्याला गेलो. पाचवं आहे, त्याने कबड्डीच्या खेळात यश मिळवले होते. हे वर्तमान काळात लिहायचं आहे, त्याने कबड्डीच्या खेळात यश मिळविले आहे. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ.